वरती पाच पट्ट्याचे घाट पाऊस होऊन गेलाय ना हिरवागार असेल किती क्लिअर दिसते त्याच्यात गावांना तांबडे पैसे काय रे चापडगाव का सोनेवाडी बाई गाव काय कशी आणि काय रे इकडची काय अशी काय शॉपिंग बिपिंग वर करायची असल्या मग सिन्नरलाच का रे सिन्नरच मग बाई सिन्नर पण याला किती लांब सिन्नर आहे जवळ थोडी सिन्नर नाही जवळ नागर मग एखादा वाघ घेऊन समोर उभा राहा फोर व्हीलर वाले ठीक आहे पण मग मोटरसायकल वाले चालू आहे पुढं काही दिसना पुढं काय तर आज मी इथे आलेली आहेत माझ्या बहिणीची वास्तुशांती। तर वास्तुशांतीचा कार्यक्रम दिवसभर होता, आता संध्याकाळच्या वेळेस जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे। तर मग आम्ही दिवसभर काही आलो नाहीत, तर आता आलो आहोत जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला। तर वास्तुशांती पण होती, म्हणजे तिचं हे जे वास्तू आहेत नवीन तिने बांधलं आहेत आणि खूपच छान आणि खूपच मोठं अशी तिने वास्तू इथे तयार केली आहेत, म्हणजे जो बंगला बोलतो आपण, तर बंगला खूपच छान आणि मोठा बनवला आहे तिनं। तर हे बघा, आणि इकडच्या भागामध्ये म्हणजे हे सिन्नरचा एरिया आहे आणि सिन्नरच्या एरियामध्ये ठाणगाव या गावात ती राहते। पण मग इकडे आम्ही कधी आलेलो नव्हतो, म्हणून इकडे आम्हाला खूप वेगळं वाटत होतं आणि रस्त्याने अंधार वगैरे लाईटी वगैरे कुठे नाही, तर खूपच भीती वाटत होती। पण मग आम्ही भरपूर सारे होतो गाडीमध्ये, तर काही वाटलं नाही। आणि हे बघा, जर आम्ही दोघे जर असतो ना तर खरंच इकडे आलोच नसतो संध्याकाळच्या वेळेस, कारण की खूपच भीतीचं असं म्हणजे समोर खूप भीती असे वाटत होती, कारण की लाईट वगैरे काही रस्त्याने नव्हत्या। आणि हे बघा फायनली इथे येऊन पोचलो आम्ही। तर या माझ्या बहिणीच आहेत, मी त्यांच्याशी बोलत आहे त्या। कोणची बात चालू आहे? काय बोलते? आणि आता आम्हाला इथे येऊन खूप वेळ झाला होता, आणि जी माझी बहीण आहेत, बहीण दाजी वगैरे आहेत, तर ते गेले होते गावामध्ये। आमच्यामध्ये जागरण गोंधळ जर असलं ना तर जे देव आहेत ना आपल्या घरातले, ते सर्व गावातले जे मंदिर वगैरे आहेत सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन म्हणजे दर्शन घ्यावं लागतं सगळ्या देवांचा गावातल्या। तर ते तिकडे गावातच गेले होते त्यांच्यावाल्या, आता अजून काय आलेली नव्हती, आता थोड्या वेळाने येणार होते ते, तर म्हणून आम्ही थोड्या वेळ बसलो होतो। आणि हे बघा आता ते इथे आले आहेत आणि इथे चाललं आहे देव नाचवण्याचं काम, म्हणजे देव प्रत्येक जण घेऊन नाचवतो। चला आपण आता बघूयात। Oh
आणि आता फायनली इथे सर्वांचं जेवण वगैरे झालं आहे आणि वास्तुशांतीला आम्ही काही वस्तू वगैरे घेऊन गेलो नव्हतो, तर सर्व ज्या बहिणी होत्या सर्वांनी इथे पैसेच दिले होते, कारण ती तसंच बोलली होती की पैसे द्या म्हणून, वस्तू आणू नका. आणि अशा पद्धतीनं आता इथे आमचं सर्व आवरलं आहेत आणि लवकरच घरी जायचं आहेत, कारण की रस्त्यांनी खूपच म्हणजे भीतीचे वातावरण आहेत, कारण की मी कधी ह्या एरियामध्ये आलेली नाही आहेत. आज फर्स्ट टाईम इकडे आलेली होती आणि आता इथून पटकन निघणार आहोत, कारण की इकडे रस्त्याला काही लाईटी नाही आहेत, कुठे दूर दूर तक नाही आहेत, फक्त सिन्नरपर्यंत गेले ना, सिन्नरच्या पुढे आहेत मग. तर मग आता आम्ही सर्व आवरून सगळ्यांशी भेटून वगैरे निघालो आहोत. तर ह्या सगळ्या इथे माझ्या बहिणी आहेत आणि बाकीच्या काही दुसऱ्या पाहुण्या आहेत, त्या पण बोलत आहेत इथे. आणि आता आम्ही चालू आहोत घरी. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. गुड नाईट.